काकूबाई असल्याचे पण आपले वेगळेच फायदे असतात. काकूबाई असल्यामुळे कोणी तुमच्याशी फ्लर्ट करत नाही. तुम्ही किती वेस्टर्नाइज झालेले आहात, किती मॉडर्न आहात हे दाखवण्याचा आटापिटा करण्याची तुम्हाला गरज पडत. तुम्हाला वजन कमी करण्याची पण गरज पडत नाही. तुम्ही हवं ते खाऊ शकतात, तुम्ही भुरकन रस्सा वापरू शकतात, तुम्ही सुरकन चहा पिऊ शकतात. कारण आम्ही किती सोफिस्टिकेटेड आहोत हे दाखवण्याची गरज पण तुम्हाला नसते. तुमची परंपरा जपण्यासाठी, पारंपरिक पोशाख करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही ट्रेडिशनल डे ची गरज पडत नाही. आजकालची स्वतःला कूल आणि चिल म्हणून घेणाऱ्या तरुण पिढीला तुम्ही इरिटेट करू शकता. फॅशन, मेकअप आणि स्टाईल या जाळ्यात तुम्ही अडकलेले नसतात. त्यामुळे कुठल्याही लग्न समारंभ कार्यक्रमाला तुम्ही 2 मिनिटात तयार होतात. तुमच्या नजरेला एखादी गोष्ट खटकली तर तुम्ही ते सरळ तोंडावर बोलू शकतात. कोणी तुमच्या नादी लागत नाही आणि जरी लागलं चुकून तरी तुम्ही त्याला 2-4 शिव्या देऊन मोकळे होतात. तुम्ही दुकानदाराकडून 100 रुपयाची वस्तू 15 रुपयाला मागूही शकता आणि 15 रुपयात आणूही शकतात. तुम्ही लोकांना रोखू शकतात, तुम्ही लोकांना टोकू शकतात, तुम्ही गॉसिप करू शकतात, तुम्ही जजमेंट पास करू शकतात, तुम्ही हवं तितकं ज्ञान वाटू शकतात आणि कुणाला इम्प्रेस करण्याचं टेन्शनच डोक्यावर नसल्यामुळे you can just be yourself. So, who wants to look like a babe when you can actually have more fun and freedom being काकूबाई, ओगोबाई? समजलं का?